नमस्कार. ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे महिलांना त्यांच्या पार्टनरकडून हव्या असतात या 7 गोष्टी. जाणून घ्या कसं ठेवायचं लेडी लवला खुश. प्रत्येक जोडीदारास त्याच्या महिला जोडीदाराच्या इच्छेबद्दल माहीत असले पाहिजे, जे तिला त्याच्याकडूनच पाहिजे असते. आपला जोडीदार आपल्याकडून आणखी कशासाठी विचारत नाही, परंतु त्यांना निरोगी सहवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी हव्या असतात. प्रत्येक जोडीदारास आपल्या महिला जोडीदाराच्या त्याच्या इच्छेबद्दल माहीत असले पाहिजे, जे तिला नेहमी त्याच्याकडून हवे असते. आपला जोडीदार आपल्याकडून आणखी कशासाठी विचारत नाही, परंतु त्यांना निरोगी पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी हव्या आहेत. बहुतेक पुरुषांना असे वाटते की महिलांना समजून घेणे रॉकेट सायन्ससारखेच कठीण आहे, परंतु प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. स्त्रिया समजण्यास खूप सोप्या असतात, कारण त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी अगदी लहान गोष्टी असतात. आपला जोडीदार आपल्याकडून आणखी कशासाठी विचारत नाही, परंतु त्यांना निरोगी सहवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी हव्या असतात. येथे मी आपल्या अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे. एक म्हणजे थोडा प्रणयरम्य व्हा. आपल्या जोडीदाराला हे माहीत आहे की आपण घरच्या गरजा भागवण्यासाठी दिवस-रात्र लढत राहता आणि कुटुंबास चांगली जीवनशैली देता, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या नातेसंबंधातील प्रणय आपल्या अग्रक्रमात टिकत नाही. कधीकधी त्यांना रोमॅन्टिक डिनरसाठी बाहेर नेण्यात काहीही चुकीचे नसते. लक्षात ठेवा की त्यांनी आपल्याला कितीही सांगितले तरीही या सर्व गोष्टींची आवश्यकता नाही, परंतु प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदाराबरोबर एक रोमॅन्टिक क्षण घालवायचा असतो. दुसरं म्हणजे लक्ष. कोणत्याही स्त्रियांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते जेव्हा तिचा जोडीदार तिच्याकडे लक्ष देणे थांबवतो. याचा अर्थ असा नाही की आपण नेहमीच लक्ष देत राहिले पाहिजे. नात्यात वैयक्तिक जागा देखील महत्त्वाची असते. आपल्याला फक्त आपल्या व्यस्त दिवसात त्यांना एक सुंदर संदेश पाठवायचा आहे. कार्यालयात परत येताना त्यांच्यासाठी फुले आणा. आपण त्यांच्याबद्दल विचार करता हे त्यांना सांगण्यासाठी हे सर्व पुरेसे आहे. तिसरं म्हणजे घरातील कामे वाटून घ्या. युग बदलले आहे. आता महिला घराबाहेर पडून पैसे कमवत आहेत. अशा परिस्थितीत केवळ घरकामाची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही, आपण दोघेही एकत्रितपणे घराची जबाबदारी घ्यावी लागेल. जरी आपली पत्नी गृहिणी असली तरी आपण त्यांना घरातील कामात मदत केली पाहिजे. लक्षात ठेवा, 8 तासानंतर आपल्याला ऑफिसमधून डिस्चार्ज दिला जाईल, परंतु आपली पत्नी 24 तास घर सांभाळते. असो, जेव्हा आपण दोघे त्यात सामील असाल तेव्हाच घर सुंदर बनते. चौथं म्हणजे प्रेयसी. लाड करणे कठीण काम नाही. रविवारी सकाळी आपण पलंगावर न्याहारी किंवा चहा कॉफी देऊन आपल्या महिला प्रेमास आनंदित करू शकता. आपण त्यांना डोक्यावर मालिश करू शकता. जर आपल्याला स्वयंपाक कसे करावा हे माहीत असेल तर त्याची आवड लक्षात घेऊन त्यांना खुश करा. पाचवं म्हणजे आदर. आपला जोडीदार दूर असो की जवळ, नेहमी आपण त्यांचा आदर केला पाहिजे. पण असे नाही की आपल्या नजरेत चुकीच्या असलेल्या गोष्टी आपण काहीही न बोलता स्वीकारल्या पाहिजेत. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण त्यांचा इतका आदर करता की जे आपण योग्य वाटत नाही त्या गोष्टीवर ते आपल्याशी वाद घालू शकतात. सहावं म्हणजे प्रेमात कमतरता नसावी. आपल्या जोडीदारास आपण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले पाहिजे. म्हणजेच जरी ते सुंदर दिसत नसले तरी आपल्या प्रेमात त्यांच्यात कमतरता नसावी. माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.